जोरदार टाळ्या होत्या. पोलीस प्रशासनाला हा नुकताच मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्याने पार पाडला. तुमच्यामध्ये आणि सरांमध्ये मी जास्त वेळ घेणार नाहीये. मी सरांना विनंती करतो की त्यांनी या गरुडजी परिवारातील गरुडांना मार्गदर्शन करायचं आहे. नमस्कार. आहे खूप छान वातावरण आहे. त्यातून रंगामध्ये आमच्या बाजूला म्हणजे नाशिकमधलं सगळ्यात छान सगळ्यात उत्तम आणि आपण म्हणतो एकदम आपल्यासाठी वातावरण कसं असावं तर म्हणतो आपण प्रसन्न वातावरण असावं. निसर्गाच्या सानिध्यात असेल तर अधिक उत्तम. जे लोक मुंबईमध्ये पुण्यामध्ये अभ्यास करतायत या लोकांना बिल्डिंगच्या मध्ये म्हणजे आपण म्हणतो की हवा सुद्धा ऑक्सिजन पण पूर्ण मिळत नाही. अशा ठिकाणी 12-12 तास 13-13 तास आपण अभ्यास करतो आणि मग आपल्याला गोष्ट मिळते. खरं तर इथं तुम्ही सर्वजण आलेले आहात तर सर्वांना वरती घेऊन जायचं आहे हे नक्की. सर्वजण घेऊन आहात ना? जेवढं तुम्ही जोर लावणार आहात तुमच्यामध्ये जितकी पण कॅपॅसिटी आहे ती पूर्णपणे लावायची. ज्या दिवशी तुम्ही पाणी लावणार त्या दिवशी तुमचा 100% रिझल्ट आलेला राहणार. पहिल्यांदा तुम्ही तुमची कॅपॅसिटी ओळखायला शिकले पाहिजे. तुम्ही स्वतःची कॅपॅसिटी म्हणायला मी इतके रनिंग राऊंड मारले आणि थांबलो. मी सुरुवातीला मी खरं तर माझी स्टोरी सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस मी PSI ग्राउंडला गेलो तर तिथं बऱ्याच अकॅडमी होते. त्यातली एक अकॅडमी जॉईन केली मी आणि माझ्यासोबत बरेच मुलं ट्राय करत होते परीक्षेची. आता MPC म्हटलं तर स्पर्धा प्रचंड असते. महाराष्ट्रातून मुलं परीक्षेला येतात. तुम्ही पण आर्मीची भरती करतात. पूर्ण ऑल ओव्हर इंडिया मुलं स्पर्धेसाठी असतात. आणि आजकाल ऑनलाईन एक्झाम ऑनलाईन ट्युशन तुम्हाला प्रत्येकाला उपलब्ध होतात. गावात उपलब्ध होतात. जिथं जिथं नेट अवेलेबल आहे तिथं तिथं तुम्हाला कोचिंग अवेलेबल आहे. अशा ठिकाणी मुलं तयारी करतात. कोणी अकॅडमी लावत नाही तरी सुद्धा सिलेक्शन होताना तुम्ही बघतात. तर आपण अकॅडमी का लावतो याच्या मागचं कारण असं आहे. तुम्ही ज्या वेळेस उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो तुम्ही नाशिक रोडला उतरता नाशिक सिबेसला उतरता बरोबर आहे. तर त्यावेळेस तुम्ही गरुड अकॅडमी कुठे आहे हे विचारत येतात की गुगलला सर्च करतात. तर आजकाल गुगल आलेले सगळे काय मॅप्सवर टाकतात आणि इथे येतात बरोबर आहे. पण तरी सुद्धा कधी कन्फ्युजन होतं आणि मग तुम्ही इतरांना विचारता मग गरुड अकॅडमी कुठे आहे सांगतात की थोडं पुढे जा आणि ते तुम्हाला अकॅडमी दिसेल तेव्हा त्या ठिकाणी आहे. हा जो मार्ग आहे ना ज्या एखाद्या आपल्याला योग्य ठिकाणी किंवा जिथे तुम्हाला जे पद पाहिजे आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला अनेक जणांचं मार्गदर्शन गाईडन्स घ्यावं लागतं. हे गाईडलाईन तुम्हाला या अकॅडमी मार्फत दिलं जातं. तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये स्पर्धेत टिकायचं असेल तर खूप सारा अभ्यास न करता मोजकाच म्हणजे कसा जो अकॅडमी मध्ये दिला जाईल तो त्याच्या व्यतिरिक्त स्वतः अनालिसिस करून जेव्हा तुम्ही स्वतः अनालिसिस करेल तर त्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळणार. तुम्ही जो बोलले की फक्त गरुड अकॅडमी आणि त्यांनी शिकवलंय आणि आम्ही तेवढंच करणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही करणार नाही तर मग स्पर्धामध्ये टिकण्याची शक्यता खूप कमी आहे. तुम्हाला स्वतःचा अनालिसिस पण करायचा आहे. अकॅडमी तुम्हाला फक्त मार्ग दाखवणार आहे की तुम्हाला सांगितलं की बाबा तुम्हाला 800 मीटर रनिंग करायची किती तुमची 1600 ना तुम्हाला सांगितलं बाबा 1600 मीटर तुम्हाला रनिंग करायची आहे तर अकॅडमी थोडी पाळणार तिथे. तुम्हाला स्वतःला पळायचं आहे. तुम्हाला स्वतःमध्ये पायामध्ये ताकद तयार करायची आहे. तुम्हाला स्वतःमध्ये दम राखण्याची ताकद तयार करायची त्याच्यात स्किल तयार करायचं त्याच्यात बाबा 1600 कसं पळायचं जात आहे. तुम्हाला सर्वांना 12वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत. 12वीच्या परीक्षा झाली की तुम्ही काय सगळे घरी जाऊ नका. परत तिथे यायचं जोपर्यंत नोकरी लागत नाही तुम्हाला वाटे काढा होता हा ते हाते दिल हाते हे भारताचे भविष्य. पाठी सावधान पाठी विश्राम.
आज आपल्या गुरुजी परिवाराचे सदस्यच म्हणता येईल, कारण 2013 पासून ते आजपर्यंत निकम सरांचं सहवास, मार्गदर्शन आणि नेहमी मैत्रीपूर्ण संबंध यातून वेळोवेळी बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या आणि त्यांचं स्ट्रगल मी माझ्या डोळ्यात एकच बघितलंय. कारण शेवटी तुमच्या ज्या स्पर्धा परीक्षेच्या होप्स आहे की आता भरती द्यायची आणि भरती झाल्यानंतर निकाल काय लागतो त्याची वाट बघायची, तर ते मी जवळून बघितलंय. कारण मी पण कधीतरी सरांसारखा अभ्यास करायचो, त्या बाबतीत तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलंय. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की सातत्य खूप गरजेचं त्या स्पर्धा परीक्षेत असतं. 5-7 वर्ष सर रेग्युलर स्टडी करायचे आणि त्यानंतर जो निकाल लागला त्यांचं वय संपायच्या वेळेला निकाल लागला आणि ते आज आपल्या समोर 2 स्टार मध्ये बसले. आता सकाळपासून मी आणि सर सोबत आहे. सकाळपासून प्रत्येक मिनिटाला जवळपास आम्ही 6 तासापासून सोबत आहे. मिनिटाला मी त्यांच्याकडे ऑब्झर्वेशन ठेवतोय. मिनिटाला एकच चालू आहे की पूर्ण सर राज्य सेवा क्लिअर करायची आहे डोळस आणि ऑनलाईन लेक्चर चालू आहे. म्हणजे लेक्चर चालू आहे ऑनलाईन, पण आता डोळस सोबत पण बोलायचंय, काम पण करायचंय. मग काय करायचं, तर मी आता रेकॉर्ड लावलंय, म्हणजे लाईव्ह लेक्चर रेकॉर्ड करून ठेवतोय. रात्री वेळ भेटला की मी परत बघणार. याला म्हणतात अभ्यास करायची पद्धत. तेव्हा लेक्चर आता पण चालू आहे, याला म्हणतात अभ्यास करायची पद्धत. म्हणजे माणसाला जर स्टडी करायचं आहे, माणसाचं जर गोल फिक्स असेल ना, तर आयुष्यामध्ये कारण नसतात. आणि साहजिक आहे ते मुंबई पोलीस असताना इतका भयंकर त्यांच्या मागे व्याप असतो कामाचा, पण तरीही राज्यसेवेचं टार्गेट आहे. सर पुन्हा एकदा तुम्ही राज्यसेवेमधून क्लास 1 ऑफिसर व्हाल, पुन्हा एकदा शुभेच्छेसाठी आमच्याकडे याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हाला तुमच्या समोर साऊंड लावलाय, मला भावना परत पोहोचताय. तुमच्या ऐकण्याची मानसिकता नाहीच आहे, परंतु हरकत नाही. सर आपल्यात वेळ काढून आज आले. पुन्हा एकदा क्लासमध्ये त्यांच्या लेक्चरसाठी मी त्यांना बोलवेल, कारण की सरांचं जीके खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप लेक्चर त्यांचे मी स्वतः केलेले आहेत. त्यामुळं सर पुन्हा एकदा आपल्यात येतील आणि वैयक्तिक सगळ्या क्लासवरती पुन्हा लेक्चर्स घेतील अशी सरांना सगळ्या स्टाफच्या वतीने विनंती असेल. आणि हा छोटेखानी एक 5 मिनिटं देता का? 5च मिनिटं लागणार. इतका उतावळा नवरा गुडघ्याला पाशी ठीक नाही. आता जर लाईट गेली तर काय करणार तुम्ही लोक? मग 5 मिनिटं शांततेत उभा राहा. कारण काय की एखादा व्यक्ती जेव्हा समोर बोलत असतो ना, तर त्या व्यक्तीच्या मागे त्यांनी वाचलेली 10 पुस्तक असतात. जसं निकम सर तुमच्या समोर बोलताय, तुम्ही किती सिरियस आहे. त्यांना काय ते आज येणारे 2 शब्द बोलणार, निघून जाणार. स्पर्धा परीक्षेत प्रत्येक वक्ता हेच करत आलाय. ते येणार, ज्ञानाचे डोस पाजणार, तुम्हाला किती घ्यायचे आणि तुम्हाला किती सोडायचे तुमच्या हातात आहे. त्यामुळे सिरियसनेस आपल्या आयुष्यात ठेवा. कोणत्या वेळेस कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी, प्राधान्य आपण दिलं पाहिजे, आपल्याला कळायला पाहिजे. नाचाच्या वेळेस इकडं तिकडं बसणार आणि लेक्चरच्या वेळेस लॅब करणार, लॅबच्या वेळेस ग्राउंड करणार, ग्राउंडच्या वेळेस ऑनलाईन लेक्चर करणार. आणि एवढं सगळं ऑनलाईन लेक्चर वर्गात तिकडे लेक्चर चालू झाले की मग अचानक बाथरूम लागणार, मग बाथरूमला जाऊन बसणार. अरे वा, स्पर्धा परीक्षा आणि घरच्यांनी पैसे भरले लाख 2-2 लाख रुपये आणि आपण स्वप्न दाखवतोय. उद्या नाही नोकरी लागली, 1-1, 2-2, 4-4, 6-6 मार्क राहिले की मग आयुष्य बरडत बसायचं. मग पुन्हा सांगितल्याप्रमाणे नाही, आम्हाला काही शिकवलंच नव्हतं. हे नेहमीचे कारनामे बंद करा. मी एकच उदाहरण तुम्हाला सांगितलं की माणसामध्ये जर गट्स असतील करण्याचे तर माणूस काही करू शकतो. आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर आहे की सकाळपासून लेक्चर्स करताय, रेकॉर्डेड करून ठेवून रात्री बघणार. मी विचारलं की सर आपण बोलतोय आवाज रेकॉर्ड होतंय लेक्चर. कारण काय की ते ऑनलाईन एकदा झालेलं लेक्चर परत बघायला भेटेल नाही भेटणार सांगता येत नाही. त्याच्यामुळे ही असते स्पर्धा परीक्षेत ठेवलेली कंटिन्युटी. आणि तुमच्या बाबतीत ते गरजेचं आहे. आपण विद्यार्थी तसेच आहोत. आपल्या त्या खालच्या बसलेल्या प्रवासापासून तर स्टेज पर्यंत याचा प्रवास खूप कळतं आहे. आज मुंबई पोलीसचा निकाल लागला, 1-1, 2-2 मार्कांनी मुलं राहिले. काय मेरिट गेले बघितलं असेल आपण. 136, 126
आणि आपल्याला स्पर्धा परीक्षेत पडताय 80 मार्क 60 मार्क तर पडायचं सोडच 25 मार्क. थोडस सिरियस बनावं लागेल. जे 12वी प्लस आहे त्यांच्यासाठी खास करून ही सूचना आहे की थोडस 6 महिने वर्ष थोडस एफर्ट्स घ्या. पुन्हा एकदा भरती पडते. आता जे 12वीच्या परीक्षा चालले तुमच्यासाठी उद्या वेगळी फॉलिंग होईल तेव्हा बाकीच्या गोष्टी तुमच्याशी बोलेल. ठीक आहे. पुरा पाठी सावधान. पाठी विश्राम. ठीक आहे. 10 मिनिटं तुम्हाला रिलीफ आहे. 10 मिनिटानंतर सगळ्यांनी इथे यायचंय. बाकीचा प्रोग्राम कंटिन्यू राहील. ठीक आहे. पुरा पाठी लाईन तोड. जैसा कि आपने देखा कि अभी आज 12th वाले को फेयरवेल पार्टी है और उसमें बच्चे लोग को बधाई देने के लिए एक बहुत बड़े पुलिस अधिकारी आए थे जो में बधाई दिया। और आप देख सकते हैं फेयरवेल पार्टी की तैयारी चल रही है, गाना बजाना हो रहा है और फेयरवेल पार्टी चल रही है। और हमारी तरफ से भी जिस एग्जाम दे रहे हैं उनको बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं और बेस्ट ऑफ लक। और साल भर के इंतजार के बाद आखिरकार वो दिन आ गया कि जब आपकी तैयारी का रिजल्ट आना है, एग्जाम देना है। तो आप लोग एग्जाम दीजिए पूरे कॉन्फिडेंस के साथ और अभी सब ठीक रहेंगे। चलिए और आगे देखते हैं क्या क्या प्रोग्राम चल रहा है, क्या क्या होता है फेयरवेल में। आगे देखते हैं और आगे जुड़ते हैं इसमें। चलिए।